ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. वाङ्मय तप. ओव्या आहेत 216 ते 224 आणि गीतेचा श्लोक आहे 15वा. भगवंत वाङ्मय तप कसं असतं ते सांगत आहेत. श्लोक 15वा. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जेणेकरून उद्वेग होणार नाही एवढेच नव्हे तर ऐकणाराचे कल्याण होईल असे सत्य, प्रिय आणि हितकर वाक्य, स्वाध्यायाचा म्हणजे वेदाचा अथवा नामाचा अभ्यास यांना वाङ्मय तप असे म्हणतात. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक, केले जैसे देख परिसे तेने. तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी होऊ न देता जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले पहा. तैसे न दुखविता सेहेजे, जावळी या सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखीजे बोलना जिये. त्याप्रमाणे जे बोलणे ऐकणाऱ्याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न होता सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो. पाणी मुदल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजच जगते. त्याप्रमाणे कोणा एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचे हित होते. जोडे अमृताची सुरसरी, तै प्राणाते अमर करी, स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राणांना अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते आणि तिचे अमृत प्याले असता गोडीही देते. तैसा अविवेकूही फिटे, आपुले अनादित्व भेटे, आई कथा रुची न विटे पियुषी जैसी. त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते, आपला अनादिपणा पुन्हा प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही, त्याप्रमाणे जे कितीही ऐकले तरी त्याच्या बोलण्याच्या गोडीचा वीट येत नाही. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तने निगमू का नाम. जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा, नाहीतर वेद अथवा भगवन नाम यांचे वाचेने आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा पठण चाललेले असावे. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी, कैली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ऋग्वेदादी तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये म्हणजे तोंडामध्ये स्थापन केले जातात. फार काय सांगावे, मुखामध्ये जशी काय वेदशाळाच स्थापन केलेली आहे. ना तरी एकाधे नाव, त्याची शैव का वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. अथवा एखादे नाव ते शिवाचे असो अथवा विष्णूचे असो वाचेत राहावे, ते वाचेपासून होणारे तप समजावे. आता तपजे मानसिक, तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायक होतो. आता जे मानसिक तप आहे तेही सांगू ऐक असे लोकनाथांच्या नायकाचे म्हणजे इंद्रादिक देवांचे स्वामी जे श्रीकृष्ण ते म्हणाले. भगवंतांनी वाङ्मय तप कशाला म्हणतात ते या श्लोकात सांगितलं आहे. वाङ्मय तप म्हणजे वाणीचं तप, वाणीचे काम शब्दोच्चारण करणे. भगवंतांनी या श्लोकात वाङ्मय तपाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. बोलणं असं असावं की त्यामुळे ऐकणाऱ्याला उद्वेग होणार नाही आणि ते बोलणे सत्य, प्रिय व हितकर असावं. दुसरी गोष्ट सांगितली की स्वाध्यायाचा अभ्यास, त्या काळच्या संदर्भाप्रमाणे वेदविद्या शिकणे, वेद पठण करणे म्हणजे स्वाध्याय. दोन्ही प्रकार वाणीशी संबंधित असल्यामुळं त्याला वाङ्मय तप असं म्हटलेलं आहे. अनुद्वेगकरम म्हणजे दुसऱ्याला पीडा न होणारे असे बोलणे. ज्ञानदेव मनुष्याचे अनुद्वेगकर बोलणे कसे असावे ते सांगताना म्हणतात की असा मनुष्य आपल्या सहवासात आलेल्या मनुष्याला आपल्या मधुर बोलण्याने सुखी करतो. त्यासाठी त्यांनी परिसाची उपमा दिली आहे. परिस आपल्याजवळ आलेल्या लोखंडाला स्पर्श करून त्याचे सोन्यात रूपांतर करतो. हे करताना त्याला त्या लोखंडाचे तुकडे करावे लागत नाहीत किंवा त्या लोखंडाचे वजन व आकार यात काही बदलही होत नाही.
तसेच वाङ्मय तप आचरणाऱ्या मनुष्याचे बोलणे सुखावह असते. नुसत्या त्याच्या बोलण्यानेच ऐकणाऱ्याच्या वृत्तीत बदल घडून येतो. बोलण्याने सर्वांचेच हित होत असेल तर ते हितकर बोलणे होईल. नाहीतर बोलण्यात एखाद्याचे हित आणि दुसऱ्याचे अहित होत असेल तर ते बोलणे तप या संज्ञेला कसे पात्र होईल. ज्ञानदेव दृष्टांत देतात की झाडांना पाणी घातलं की ते पाणी जसे आजूबाजूच्या गवतालाही जीवन देते तसे त्याच्या बोलण्याने सर्वांचे हित होते. पुढे त्यांनी अमृताच्या गंगेचा दृष्टांत दिलेला आहे. एरवी गंगा जरी पाप ताप निवारण करणारी असली तरी तिच्यात बुडून मृत्यू येण्याचा धोकाही असतो. पण ज्ञानदेवानी अमृताची गंगा कल्पिली आहे. अमृताची गंगा प्राप्त झाली तर ती अमरत्व तर देतेच, पण तिचे जल मधुरही असते. त्यात जर स्नान केले तर दैन्य दुःख पाप ताप यांचे निवारण करते. त्याप्रमाणे याचे बोलणे ऐकले असता आपला अविवेक नाहीसा होतो व आपल्या अनादि स्वरूप स्थितीचे ज्ञान होते. तसेच हे बोलणे ऐकण्याचा वीटही येत नाही. अशा प्रकारे वाङ्मय तपात दुसऱ्याला सुखकर वचन, सत्य, प्रिय व हितकर वचन अशा चारही गुणांचा अंतर्भाव भगवंतांनी केलेला आहे. तपाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वाध्याय करणे. प्राचीन काळी वेदाध्ययन हाच स्वाध्याय असे. त्यामुळे वेद पठण म्हणजे स्वाध्याय असे ज्ञानेशांनी सांगितले आहेच, पण त्या व्यतिरिक्त आणखीही एक पर्याय सुचवलेला आहे. वेदाध्ययनाचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रिवर्गालाच होता. शूद्र हा चौथा वर्ण व सर्व वर्णातील स्त्रिया यांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. मग त्यांच्या उद्धारासाठी मार्ग कोणता? ज्ञानदेव त्यांच्यासाठी नामजपाचा उपाय सांगतात. शिव किंवा विष्णू अशा आपल्या आवडत्या देवतेच्या नामाचा सतत उच्चार हाही स्वाध्यायच झाला. पुढे ज्ञानदेवानी मानस तप स्पष्ट करून सांगितलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.